टेक्नो स्पार्क 5 प्रो म्हणून एक जण जॉईन झालेत. आय थिंक न्यू स्टुडंट असतील. राईट साइड बॉटम कॉर्नरला मोर म्हणून ऑप्शन आहे. तिथे चॅटला क्लिक करा. मोरला क्लिक केल्यानंतर चॅट दिसतंय. चॅट बॉक्सला क्लिक करा. तुमचं नाव सांगायचंय प्लीज. मला टेक्नो स्पार्क प्रो म्हणून दिसतंय तुमचं नाव. टेक्नो स्पार्क 5 प्रो. राईट साइड बॉटम कॉर्नरला ओम आहेत. ओके, नो इश्यूज. तुमच्या झूम ऍप मध्ये तुमचं नाव, मोबाईलचं नाव दिसतंय सध्या ओम. या लेक्चर नंतर तुम्ही झूम ऍप मध्ये तुमचं नाव चेंज करा. ओके, स्वतःचं नाव तुम्ही टाका. आता काय करू नका, आता लेक्चर कंटिन्यू करायचं आहे. येस, आणि तुम्हाला चॅटबॉक्स मिळालेला आहे ओम. तुम्हाला जर काय विचारायचं असेल तर तुम्ही इथून मला विचारू शकता. क्वेश्चन आस्क करू शकता. यू कॅन आस्क क्वेश्चन्स. काय क्वेरी असेल तर. आणि जर मी विचारल्यानंतर तुम्हाला आन्सर द्यायचं असेल तर तुम्ही असंच आन्सर पण इथूनच द्यायचं आहे. ओके, अजून आपण 2 मिनिट्स वेट करू. सगळे जॉईन होत आहेत, मग आपण कंटिन्यू करणार आहे. टू मिनिट्स वेट करायचे. सगळे जॉईन होत आहेत. बाकीच्यांनी रूल्स रिवाइज करायचे. तोपर्यंत सगळ्यांनी रीड करायचे रूल्स. बडगिरी, तुम्ही व्हिडिओ ऑफ करू शकता. यश यांना माझा आवाज जात नाहीये, त्यामुळे मी वेट करतोय. येस, यश, जर तुम्हाला माझा आवाज येत असेल, राईट साइड बॉटम कॉर्नरला मोर म्हणून ऑप्शन आहे. राईट साइड बॉटम कॉर्नर, मोरला क्लिक करा. देन चॅटबॉक्स मधून तुम्ही मला रिप्लाय करू शकता. हाय किंवा असं गुड इव्हनिंग असं मेसेज प्लीज सेंड करा. म्हणजे तुम्हाला चॅटबॉक्स भेटलाय का हे मला बघायचंय. राईट साइड बॉटम कॉर्नर. व्हेरी गुड. यश, तुम्ही इथूनच मला आन्सर देऊ शकता. मी काय क्वेश्चन विचारलो तर, और तुम्हाला काय विचारायचं असेल क्वेरी, तर तुम्ही इथूनच विचारू शकता. आय होप तुम्हाला कळालेलं आहे. येस, आता आपण स्टार्ट करायचं का हो? कॅन वी स्टार्ट? कॅन वी स्टार्ट? परमिशन आहे का मला? सर मॅडम सगळ्यांनी परमिशन द्यायचं आहे. कॅन वी स्टार्ट? येस, थोडं रिवाइज करायचं का हो?
फर्स्ट डे पासून काय घेतलो, शॉर्ट मध्ये रिवाइज करू. एकदम क्विकली रिवाइज करून आपण ट्रान्झॅक्शन कडे जाणार आहे परत. ओके, येस. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आपण परत एकदा रिवाइज करतोय सगळं जे आतापर्यंत झालेलं आहे. आधी माझं इंट्रोडक्शन वगैरे होतं. सगळेजण आता मला ओळखतातच. जे न्यू स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी मी स्क्रीनवर दिसत आहे. आय होप तुम्ही बघू शकता. मी परत एकदा माझं इंट्रोडक्शन देत नाही. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी सब्जेक्टचं नाव आहे आपल्या. त्यामध्ये आपण काय बघितलो आधी, बुक किपिंग. व्हॉट इज बुक किपिंग? Bookkeeping is an art of recording day-to-day business transactions in the books of accounts. म्हणजे हिशोब लिहिण्याची कला आहे बुक किपिंग म्हणजे, रेकॉर्ड किपिंग असल्यासारखं. देन आपण ट्रान्झॅक्शन बघितलो. व्हॉट इज ट्रान्झॅक्शन? An exchange of goods or services between the two parties is termed as transaction. दोन व्यक्तींमध्ये वस्तूंची जर देवाणघेवाण होत असेल तर त्याला आपण व्यवहार म्हणतो, ट्रान्झॅक्शन म्हणतो. शक्यतो इंग्लिश मध्ये लक्षात ठेवा. सर हे डेफिनेशन लर्न करायचं आहे का? करू नका, काही गरजेचं नाही. मीनिंग समजायला पाहिजे. An exchange of goods or services between the two parties is termed as transaction. Then what is goods? गुड्स भरपूर वेळा मी एक्सप्लेन केलेलं आहे. आठवत आहे का? गुड्स काय असते? क्लोथ शॉप साठी गुड्स काय आहे? क्लोथ्स. समजा तुमचं शॉप आहे इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सचं, तर तुमच्यासाठी इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस, फ्रीज, टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, प्रिंटर, वॉशिंग मशीन, हे सगळे तुमच्यासाठी गुड्स आहे. समजा तुमचं बुक स्टोअर आहे, तुमच्यासाठी गुड्स बुक्स आहेत. ज्याचा तुम्ही बिझनेस करता ते तुमच्यासाठी गुड्स आहे. ओके. देन सर्व्हिसेस काय असतात सर? सर्व्हिसेस मध्ये आपण एक्झाम्पल बघितलं होतो, टीचर्स अँड डॉक्टर्स. टीचर्स अँड डॉक्टर्स आपल्याला काय करतात? सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. ते गुड्स मेजर पार्ट त्यांचं काय असतं? सर्व्हिस असतं त्यांचं मेजर पार्ट. त्यांनी मेडिसिन देतात, टीचर्स पण नोट्स देतात, मला माहित आहे, आपण पण देणार आहे. बट मेजर पार्ट काय हो? त्यांचं सर्व्हिस आहे ना. आता आपण रेग्युलरली लेक्चर घेतो, हे इम्पॉर्टंट आहे त्या बुक पेक्षा. ते बुक सपोर्टिंग रोल आहे असल्यासारखं. ओके. देन आपण एक ट्रान्झॅक्शन बघितलं होतं. कुठलं? रॉयल एनफिल्डचं शोरूम होतं. रॉयल एनफिल्डच्या शोरूमचं ओनर होते. देन तुम्ही होता. तुम्ही रॉयल एनफिल्ड बाईक घेण्यासाठी गेला होतात, आठवत आहे का? काय घेऊन गेला होतात? कॅश घेऊन गेलो होतो सर. मग तुम्ही काय केलात? रॉयल एनफिल्डच्या ओनरला, बुलेटचं जे शोरूम होतं त्यांच्या ओनरला तुम्ही कॅश देऊन काय घेतला? तो बुलेट घेतलात. बुलेट घेतलात आणि कॅश दिलात. आता बघा ट्रान्झॅक्शन कसं झालं. टू पार्टीज इन्व्हॉल्ड आहेत. कोण कोण? तुम्ही एक आणि रॉयल एनफिल्डचे ओनर. टू पार्टीज और टू पर्सन इन्व्हॉल्ड आहेत. एक्सचेंज ऑफ गुड्स, वस्तूंची देवाणघेवाण काय होते? बुलेट तुम्ही घेतलात, कॅश तुम्ही दिलात. एक्सचेंज ऑफ गुड्स बिटवीन द टू पार्टीज इज कॉल्ड एज ट्रान्झॅक्शन. त्यामुळे हे ट्रान्झॅक्शन आहे. देन आपण एलिमेंट्स ऑफ ट्रान्झॅक्शन बघितलो. त्याच्यामध्ये पर्सन लागतंय, त्यानंतर थिंग्स, वस्तू, थिंग्स. देन ऑब्जेक्टिव्ह असते. रॉयल एनफिल्डचे जे ओनर आहेत त्यांचा ऑब्जेक्टिव्ह काय होतो? सर त्यांचं तर ऑब्जेक्टिव्ह पैसे कमवायचं होतं सर, प्रॉफिट मेकिंग होतं. त्यालाच आपण वर्ड काय दिलं होतं? लॉस पण होऊ शकतं. प्रॉफिट मेकिंग ऑब्जेक्टिव्ह आहे, करेक्ट आहे, बट लॉस पण होऊ शकते. त्याला आपण वर्ड दिलं होतं एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये आपण पर्सनला काय म्हणतो? पर्सनल अकाउंट. वस्तू थिंग्सला रिअल अकाउंट. देन एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्सला नॉमिनल अकाउंट. ह्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं? काही पर्सनल अकाउंटचे एक्झाम्पल बघितलं होतं, आठवत आहे का हो? एकदम मी क्विकली घेणार आहे. ज्यांनी न्यू स्टुडंट्स आहेत त्यांनी हे लेक्चर युट्यूबला आहे. ओके, युट्यूबवर अपलोडेड आहे फर्स्ट लेक्चर, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. तुम्ही तिथं बघू शकता. आता हे रिव्हिजन चालू आहे. इंडिव्हिज्युअल्स जे असतात, आता जसं मी, तुम्ही किंवा महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, वॉरन बफेट, रतन टाटा, नेहा कक्कर, सगळेजण व्यक्ती पर्सन आहेत पर्सनल अकाउंट. तसं फर्म जे असतात
म्हणजे मेसर्स असं नाव असतं बघा, मेसर्स गांधी मोटर्स, मेसर्स पीएन गाडगीळ अँड सन्स वगैरे, मेसर्स पीएन गाडगीळ अँड सन्स. म्हणजे ते काय असतं, 2 और मोर पार्टनर्स असतात. ओनर किती असतात? 2 किंवा 2 पेक्षा जास्त ओनर असतात. ते पण पर्सनल अकाउंट मध्ये येत आहे. नेक्स्ट अजून काय त्याचं पर्सनल अकाउंट मध्ये? कंपनीज येतात, रिलायन्स, आयटीसी, टाटा मोटर्स, असं भरपूर कंपनीज आपण बघितलं होतं. देन लोकल बॉडीज और इन्स्टिट्यूशन्स जसं लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एसएमसी, सोलापूर महानगरपालिका, सगळं पर्सनल अकाउंट मध्ये येतात. आणि बँक्स पण. बँकचे भरपूर एक्झाम्पल तुम्ही दिला होतात. रिअल अकाउंट्स मध्ये काय बघितलो? वस्तू, थिंग्स, प्रॉपर्टी हे रिअल अकाउंट्स मध्ये येतात. जसं बिल्डिंग, बिल्डिंग हे प्रॉपर्टी आहे ना आपल्यासाठी. तसंच मशिनरी हे रिअल अकाउंट आहे. वस्तू, थिंग्स, प्रॉपर्टी मध्ये जर येत असेल तर रिअल अकाउंट. जसं आता तुम्ही ज्याच्यावर आता लेक्चर बघताय, कशावर लेक्चर बघताय तुम्ही? मोबाईलवर. सर काही जण लॅपटॉपवर बघतायत, काही जण पीसीवर बघतायत. वस्तू, थिंग्स, प्रॉपर्टी आहे, त्यामुळे रिअल अकाउंट. तसं आपण भरपूर एक्झाम्पल बघितलं होतं. कॅश इम्पॉर्टंट आहे. कॅश इज रिअल अकाउंट. कॅश इज रिअल अकाउंट. नेक्स्ट कार पण. कार, बाईक सगळंच हे काय? रिअल अकाउंट, वस्तू, थिंग्स, प्रॉपर्टीमुळे. आणि हे इम्पॉर्टंट होतं. मी डिटेलमध्ये सांगितलेलं नाहीये, बट एक वर्ड सांगितलं होतं, आठवतंय का मला सांगायचंय? ज्यांनी पण फर्स्ट लेक्चर पासून आहेत सगळ्यांनी मला सांगायचंय. स्टॉक ऑफ अॅनिमल्सला वर्ड कुठला आहे? व्हेरी गुड. काही जणांना आठवत आहे बघा. स्टॉक ऑफ अॅनिमल्स. स्टॉक ऑफ अॅनिमल्सला आपण काय म्हणतो? लाईव्ह स्टॉक. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काही जणांना आठवलं, काही जणांना आठवलेलं नाहीये. बट मी आहे, मला आठवण येत नसेल तर मी करून देतो ना आठवण. आपण काय म्हणतो? लाईव्ह स्टॉक. ते पण रिअल अकाउंट आहेत. नॉमिनल अकाउंट मध्ये आपण व्हेरियस एक्झाम्पल्स बघितले होते. कुठले? एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स. जसं सॅलरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ऍडव्हर्टाइजमेंट, वेजेस, इंटरेस्ट, कमिशन, ऑडिट फीज एक्सेट्रा. देन लॉस मध्ये लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट. आणि इन्कम मध्ये कमिशन रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड एक्सेट्रा. हे होते इन्कम. आठवतंय का? आपण एवढं बघितलं होतं हे फर्स्ट लेक्चर मध्ये. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट काय हो? सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट मी रोज रिवाइज करायला सांगतो तुम्हाला. रोज एव्हरी डे तुम्ही रिवाइज करायला पाहिजे. काय? रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. जोपर्यंत तुम्ही अकाउंट्स मध्ये आहे, अकाउंट्स तुम्ही बघणार आहे, तोपर्यंत रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट असणार आहेत. आणि हेच असणार आहेत, हे चेंज होत नाही. हे चेंज होणार नाही. ओके. सो माझ्यासोबत सगळ्यांनी म्हणायचंय, तुमचं ऑडिओ जरी ऑफ असेल प्लीज सगळ्यांनी माझ्यासोबत जोरात म्हणायचं, लाऊडली. पर्सनल अकाउंट साठी रूल्स: डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर. फील करा तुम्ही, जे रिसिव्हर आहे, घेणारी व्यक्ती आहे, त्याला डेबिट. क्रेडिट द गिव्हर. ज्याने गिव्हर आहे, देणारी व्यक्ती आहे, त्याला क्रेडिट. दिस इज फॉर पर्सनल अकाउंट. देन रिअल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे येत आहे त्याला डेबिट, जे जात आहे त्याला क्रेडिट. जे येते त्याला डेबिट, जे जात आहे त्याला क्रेडिट. सर कुठे येत आहे आणि कुठं जात आहे सर, काय बोलताय तुम्ही? हो, बिझनेस मध्ये येत असेल तर डेबिट, बिझनेस मधून जात असेल तर क्रेडिट. दिस इज फॉर रिअल अकाउंट. नाउ नॉमिनल अकाउंट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. नॉमिनल अकाउंटचं काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे एक्सपेन्स असेल, म्हणजे खर्च किंवा नुकसान असेल तर काय करायचं हो? डेबिट करायचं. खर्च किंवा नुकसान असेल तर डेबिट. उत्पन्न किंवा नफा असेल, म्हणजे इन्कम और गेन असेल तर काय करायचं हो? क्रेडिट करायचंय आपल्याला. ओके. इथपर्यंत आपण हे रिवाइज केलेलं आहे.
आपण पुढे जायचं का थोडं आता? थोडं पुढे जायचं का? 2 मिनिट्स वेट करा. एक न्यू स्टुडंट जॉईन झालेले आहेत, मी त्यांना थोडंसं कोऑपरेट करतो. आता ज्यांनी जॉईन झालेले आहेत त्यांचं नाव मला गॅलेक्सी J7 Duo म्हणून दिसतंय. तुमचं मोबाईलचं नाव दिसतंय मला इथं. गॅलेक्सी J7. राईट साइड बॉटम कॉर्नरला मोर म्हणून ऑप्शन आहे. आय होप तुम्ही मला ऐकू शकता. मोर म्हणून ऑप्शन आहे, त्याला क्लिक करायचंय. त्याला क्लिक केल्यानंतर चॅट ऑप्शन दिसेल तुम्हाला, चॅट. तिथून तुम्ही मला हाय वगैरे पाठवू शकता. तुमचं नाव सांगा प्लीज. तुमचं नाव मला गॅलेक्सी J7 दिसतंय. येस, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला चॅटबॉक्स भेटलेलं आहे. आकांक्षा उपाध्ये. ओके, व्हेरी गुड आकांक्षा. तुम्हाला जर काय आन्सर करायचं असेल मी विचारल्यानंतर, तर इथूनच तुम्हाला आन्सर करायचंय किंवा काही क्वेरी असेल तर तुम्ही इथूनच मला विचारू शकता. ओके, येस, व्हेरी गुड. आता मला सगळ्यांनी सांगायचं, आपण कंटिन्यू करायचं का? येस, सगळेजण जॉईन झालेले आहेत, आपण कंटिन्यू करतोय. ज्यांनी न्यूली जॉईन झालेत मी त्यांना एकदा हे फॉर्मॅट सांगतो प्लीज. तुम्ही असं पेज घ्यायचं, 2 पेजेस घ्यायचे. ऐका ना, तुमचं नोटबुक जे आहे ना, लेफ्ट हँड साइडला एक पेज असेल आणि राईट हँड साइडला. लेफ्ट हँड साइडच्या पेजवर 2 कॉलम्स पाहिजे मला. सिरियल नंबर अँड ट्रान्झॅक्शन हे लेफ्ट हँड साइडच्या पेजवर आणि 3 कॉलम्स राईट हँड साइडच्या पेजवर. जे न्यू स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी मी सांगतोय. कॉलम कुठले करायचे सर? इथं आहेत बघा कॉलम्स. सिरियल नंबर, ट्रान्झॅक्शन्स, 2 अकाउंट्स, टाइप ऑफ अकाउंट अँड देन डेबिट ऑर क्रेडिट. असं क्विकली तुम्ही कॉलम करायचे जे न्यूली जॉईन झाले. लेफ्ट हँड साइडवर 2 कॉलम, 2 पेज. लेफ्ट हँड साइडच्या पेजवर 2 कॉलम करायचे, 2 कॉलम्स. राईट हँड साइडच्या पेजवर 3 कॉलम्स. लेफ्ट हँड साइडला ट्रान्झॅक्शनला थोडा जागा जास्त सोडा. ओके, स्पेस जास्त लागेल ट्रान्झॅक्शन्सला. सिरियल नंबर, ट्रान्झॅक्शन्स, 2 अकाउंट्स, टाइप ऑफ अकाउंट, डेबिट ऑर क्रेडिट. आता ज्यांना पुढे जायचंय सर आम्हाला पुढचं सांगा ना सर, त्यांच्यासाठी मी नेक्स्ट ट्रान्झॅक्शन इथं दाखवतो. बाकीच्यानी इथं मी टायटल परत एकदा देतोय, सिरियल नंबर, ट्रान्झॅक्शन हे बघून लिहा प्लीज. 2 अकाउंट्स असं कॉलम करायचे. आणि जे झालेलं आहे त्याचं टेन्शन घेऊ नका. काही लेक्चर युट्यूबवर आहेत, तुम्हाला कळून जाईल. जेवढं लागतंय आतापर्यंत सगळं युट्यूबला आहे. न्यूली जॉईन झालेले 2 अकाउंट्स, टाइप ऑफ अकाउंट, डेबिट ऑर क्रेडिट असं कॉलम करायचंय. ज्यांना पुढे जायचं होतं त्यांना ट्रान्झॅक्शन दिसतंय, तुम्ही लिहायचं ट्राय करा. लिहायचंय सिरियल नंबर 10. प्लीज राईट डाऊन सिरियल नंबर 10. परचेज्ड ट्रक फॉर ₹55,000. Purchased truck for ₹55,000. Purchased truck for ₹55,000. येस. आता मला सांगा, मी स्टार्ट करू का? मी एक्सप्लेन करताना प्लीज लिहू नका. ज्यांनी आधीच जॉईन झाले त्यांना माहित आहे. जे न्यूली जॉईन झालेत त्यांनी प्लीज, मी वेट करतो. मी 2 मिनिट्स एक्स्ट्रा वेट करतो, बट मी एक्सप्लेन करताना प्लीज तुम्ही लिहू नका. जर तुमचं काय राहिलं असेल तर मी वेट करतो जास्त वेळ नंतर, पण आता मी एक्सप्लेन करतोय, प्लीज कॉन्सन्ट्रेट. हे फार इम्पॉर्टंट आहे. परचेस्ड ट्रक फॉर ₹55,000. परचेस्ड म्हणजे काय हो? तुम्ही खरेदी केलात. परचेस्ड ऑर बॉट म्हणजे काय? खरेदी केलात तुम्ही. तुम्ही म्हणजे कोण? बिझनेस. हा, तुम्ही किंवा मी असं म्हणत असतो ना, बिझनेस. हा, ते परचेस्ड ट्रक फॉर ₹55,000. आता असं बघायचं नाही सर 55,000 मध्ये ट्रक भेटत असतंय का प्रॅक्टिकली?
तसं विचार करू नका. हे एक्झाम्पल आहे. मे बी 55 लॅक्सला भेटत असेल ट्रक. हे अमाऊंट वर जाऊ नका प्लीज. इम्पॉर्टंट काय, परचेस द ट्रक फॉर ₹55,000. काय परचेस केला तो तुम्ही, काय खरेदी केला सर? ट्रक खरेदी केलो, ट्रक परचेस केलो. फर्स्ट अकाउंट इज ट्रक अकाउंट. फर्स्ट अकाउंट इज ट्रक अकाउंट. मग तुम्ही ट्रक खरेदी केलात, बरोबर आहे, ट्रक अकाउंट घेतात. मग 55,000 पण पेमेंट केलात ना हो. 55,000 दिलात म्हणजे काय दिलात? 55,000 पेमेंट केलात म्हणजे काय दिलात तुम्ही त्यांना? सर आम्ही कॅश दिलो सर. सेकंड अकाउंट इज कॅश अकाउंट. परचेज द ट्रक फॉर ₹55,000. आपल्याला काय ठरवायचं हो, डेबिट और क्रेडिट? आपण किती स्टेप्स फॉलो करतो? 3 स्टेप्स फॉलो करायचे. फर्स्ट स्टेप इज टू अकाउंट्स, देन टाइप ऑफ अकाउंट, देन डेबिट और क्रेडिट. मग 2 अकाउंट्स कुठले येतो बघा. परचेस्ड ट्रक फॉर ₹55,000. काय परचेस केलात, काय खरेदी केलात? ट्रक. फर्स्ट अकाउंट इज ट्रक अकाउंट. आणि 55,000 पेमेंट केला तुम्ही म्हणजे काय दिला तो? कॅश. सेकंड अकाउंट इज कॅश अकाउंट. मग टाइप ऑफ अकाउंट, टाइप ऑफ अकाउंट म्हणजे काय हो? पर्सनल आहे, रिअल आहे का नॉमिनल अकाउंट आहे? येस, तुम्ही सांगायचंय. ट्रक अकाउंट पर्सनल अकाउंट आहे, रिअल अकाउंट और नॉमिनल अकाउंट? येस एव्हरीवन, व्हेरी गुड, व्हेरी गुड. रॉंग असेल तरी चालतंय, मला आन्सर, पण तुम्ही आन्सर द्या प्लीज, प्लीज. व्हेरी गुड. आतापर्यंत जेवढे आन्सर आलेत सगळे करेक्ट आहेत, एवढं मी तुम्हाला सांगतो. व्हेरी गुड. ऑलमोस्ट सगळेजण आन्सर देत आहेत, काही जण सोडले तर. सगळ्यांनी ट्राय करायचंय. व्हेरी गुड. ट्रक वस्तू थिंग्स प्रॉपर्टी मध्ये येते ना हो, त्यामुळे काय करतो आपण? रिअल अकाउंट म्हणतो त्याला. काय? रिअल अकाउंट. ट्रक वस्तू थिंग्स प्रॉपर्टी मध्ये येते ना हो, त्यामुळे आपण काय म्हणतो? रिअल अकाउंट. सर मग पर्सनल अकाउंट का नाही हो? ट्रक व्यक्ती पर्सन आहे का हो? किंवा पर्सनल अकाउंटच्या लिस्ट मध्ये येत आहे का बघा? कंपनी, फर्म, असं काय आहे का ट्रक? काहीच नाहीये. आणि किंवा खर्च, नुकसान, उत्पन्न, नफा आहे का? एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स, ते असेल तर नॉमिनल अकाउंट असतंय. आता हे खर्च नाही आपलं ट्रक. आपण रोज ट्रक घ्यायला जातो का हो? आपण असं किरकोळ खर्च म्हणून ट्रक घेत नसतो. ओके. वस्तू थिंग्स प्रॉपर्टी मध्ये येते ते रिअल अकाउंट. देन कॅश अकाउंट. चला सगळ्यांनी सांगायचं, कॅश सर्वात इझी आहे, फार वेळा झालेलं पण आहे. पर्सनल, रिअल और नॉमिनल? व्हेरी गुड, रिअल अकाउंट. सर आता आम्हाला कॅश अकाउंट विचारू नका सर तुम्ही, आम्ही झोपेतून उठलो तरी कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट आम्हाला माहित आहे. ओके. काही जणांना माहित आहे, बट काही जण न्यूली जॉईन झालेले आहेत, त्यांच्यासाठी मी रिपीट करत असतो. येस. आता काही जण न्यू असल्यामुळे मी त्यांना एकदा रिपीट करतोय, हे ज्यांनी ऑलरेडी जॉईन झाले त्यांना माहित आहे. इथं एकदा रिअल अकाउंट आलंय म्हणजे परत येत नाही असं नसतंय हा. आता पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट असतात, करेक्ट आहे का? फर्स्ट रिअल अकाउंट आलं समजा, तर नंतर पर्सनल और नॉमिनलच असतंय असं काही रूल नाहीये. दोन्ही अकाउंट रिअल अकाउंट असू शकतात. ओके. असं जर तुम्ही ऐकलेलं असेल किंवा तुम्हाला कोणी सांगितलेलं असेल तर ते रॉंग आहे. त्यामुळे तसं प्लीज लर्न करू नका. नाउ इम्पॉर्टंट पार्ट, आपण सगळं कशासाठी करतोय? डेबिट और क्रेडिट साठी. त्यासाठी तर 3 स्टेप्स फॉलो करतोय ना. 2 अकाउंट्स, टाइप ऑफ अकाउंट, देन डेबिट और क्रेडिट. आता बघा एक एक बघायचा, गडबड करू नका. ट्रक अकाउंट इज रिअल अकाउंट. मग ट्रक अकाउंटला डेबिट करायचं का क्रेडिट करायचं, हे कोण सांगणार आहे तुम्हाला? रूल सांगणार आहे. सर कुठलं रूल? रिअल अकाउंटचं रूल. सर कुठं आहे? हे बघा इथं आहे. दिसतंय का? रिअल अकाउंटचं रूल, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे येतंय त्याला डेबिट, जे जातंय त्याला क्रेडिट. आता तुम्ही ट्रकचा विचार करा, ट्रान्झॅक्शन मध्ये ट्रकला बघा, गडबड करू नका. ट्रकचं चालू आहे ना सध्या, कॅश नाही, ट्रक. तुम्ही ट्रक परचेस केलात, ट्रक खरेदी केलात. ट्रक परचेस केल्यानंतर, ट्रक खरेदी केल्यानंतर बिझनेस मध्ये ट्रक येणार आहे. ट्रक कम्स इन अँड डेबिट व्हॉट कम्स इन.
ट्रक परचेस केल्यानंतर, ट्रक खरेदी केल्यानंतर बिझनेसमध्ये ट्रक येणार आहे. मग जे येतंय त्याला आपण काय देतो? डेबिट. ट्रक अकाउंटला डेबिट. आय होप तुम्हाला हे कळालेलं आहे. नेक्स्ट, कॅश अकाउंट. कॅश अकाउंट इज ऑल्सो रिअल अकाउंट. Yes, for debit or credit, you must know rule of real account. Yes, here comes rule of real account. Debit what comes in and credit what goes out. जे येत आहे त्याला डेबिट, जे जात आहे त्याला क्रेडिट. बिझनेस मध्ये जे येत असेल तर त्याला डेबिट. बिझनेसच्या अँगल विचार करायचं सगळं. आता या ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश तर चालू आहे सध्या, कॅश, ओनली कॅश. तुम्ही ट्रक परचेस केलात आणि 55,000 रुपीज पेमेंट केलात, म्हणजे कॅश दिलात. 55,000 रुपीज कॅश तुम्ही दिलात, म्हणजे बिझनेस मधून कॅश जाणार आहे ना हो. कॅश गोज आउट अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग कॅश अकाउंटला काय देणार तुम्ही? येस, क्रेडिट. आय होप तुम्हाला कळालेलं आहे. प्लीज राईट इट डाऊन. मी कलर चेंज करून लिहू का हो? डेबिट क्रेडिटचं मी कलर चेंज करून लिहितो. तुम्ही काय करण्याची काय गरज नाहीये, एकच पेन यूज करा. येस, माझ्यासारखं प्लीज ॲरो वगैरे करू नका. नॉट ॲट ऑल रिक्वायर्ड. ॲरो वगैरे करायचं नाहीये. येस, ज्यांचं कंप्लीट झालंय सिरियल नंबर 10, दे कॅन राईट सिरियल नंबर 11. पेड रुपीज 1,500. प्लीज राईट सिरियल नंबर 11. सर हे लिहून पण झालंय सर, सिरियल नंबर 11. मग काय करायचं? ट्राय करा. 2 अकाउंट्स, टाइप ऑफ अकाउंट, डेबिट और क्रेडिट. मला सांगू नका, तुम्ही ट्राय करा. येस, आता मी एक्सप्लेन करू का हो? मी एक्सप्लेन करू का? येस, मी 1 मिनिट वेट करतो. तुम्हाला ट्राय करायचं असेल तर करा. मी स्टॉपवॉच लावून काय करतो, मी 1 मिनिट वेट करणार आहे. ओनली 1 मिनिट. आय होप तुम्हाला स्क्रीनवर स्टॉपवॉच दिसतंय. आय विल वेट फॉर 1 मिनिट. ज्यांना ट्राय करायचंय त्यांनी करा, आणि न्यू स्टुडंट्स तुम्ही वेट करा. हे मी पुढचं म्हणतो, सिरियल नंबर 11. काही जण झालंय असं म्हणतात, व्हेरी गुड. ते झालं असेल तर सिरियल नंबर 12 कडे जावा. बट गडबड करू नका, सिरियल नंबर 12 डिफरंट आहे. सिरियल नंबर 12 डिफरंट आहे, फक्त ट्रान्झॅक्शन लिहून ठेवा. आतापर्यंत कव्हर झालेलं नाही. येस, आय होप ज्यांना ट्राय करायचंय त्यांनी केलात. येस, आता मी एक्सप्लेन करू का हो? ऑलमोस्ट 1 मिनिट झालेले. येस, प्लीज कॉन्सन्ट्रेट. पेड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट रुपीज 1,500. पेड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट रुपीज 1,500. पेड म्हणजे काय हो? तुम्ही 1,500 रुपीज दिलात, पेमेंट केलात. 1,500 पेमेंट केलात म्हणजे काय दिलात तुम्ही? सर कॅश दिलो. मग फर्स्ट अकाउंट काय येणार हो? येस, कॅश अकाउंट. सर याचा सिक्वेन्स चेंज झाला तर चालतंय का? कॅश अकाउंट आम्ही नंतर घेतलो, 100% चालतंय इथं.
डू नॉट वरी. देन तुम्ही कशासाठी पे केला तो 1500 तुम्ही कशासाठी पे केलात? सर ऍडव्हर्टाइजमेंटसाठी. सेकंड अकाउंट इज ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट. Second account is advertisement account. Paid for advertisement rupees 1500 means advertisement साठी आपण 1500 पेमेंट केलो, पैसे दिलो, कॅश दिलो म्हणून कॅश अकाउंट. कशासाठी दिलो? ऍडव्हर्टाइजमेंट साठी. सेकंड अकाउंट इज ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट. देन कॅश अकाउंट इज पर्सनल, रिअल और नॉमिनल. सगळ्यांनी सांगायचंय. पर्सनल असेल तर वाटत असेल तर पी म्हणा, रिअल वाटत असेल तर आर म्हणा, नॉमिनल वाटत असेल तर एन म्हणा, पण प्लीज आन्सर द्या. ओके, मला क्लास इंटरॅक्टिव्ह पाहिजे, प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे, मला आन्सर्स पाहिजे. रॉंग आन्सर मला चालते. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. वस्तू थिंग्स मध्ये येत आहे, वस्तू थिंग्स प्रॉपर्टी. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. ऑलमोस्ट सगळ्यांचं आन्सर करेक्ट होतं. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. आय थिंक एक जण कोणतं पर्सनल अकाउंट म्हणले होते. आय होप त्यांना कळालेलं आहे. व्यक्ती पर्सन असेल तर शक्यतो पर्सनल अकाउंट असतंय, किंवा ते काय हो, फर्म्स, कंपनीज. आपण एक्झाम्पल बघितलं होतं ना, आठवत आहे का? ते असेल तर लोकल बॉडीज, इन्स्टिट्यूशन, बँक्स, फर्म्स, कंपनीज. ओके, ते पर्सनल अकाउंट. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. नाउ ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट. सगळ्यांनी सांगायचं ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट. सगळेजण रेडी आहेत बघा टाईप करून. लगेच सर विचारले की क्लिक करते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट इज नॉमिनल अकाउंट. सर हे कुठून आलं सर? मी सांगतो ना. ऍडव्हर्टाइजमेंट साठी तुम्ही काय केला? तो 1500 रुपीज पे केला. ऍडव्हर्टाइजमेंटला तुम्ही जाहिरात असं मराठीत वर्ड ऐकलेला असेल, किंवा ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही म्हणत असेल. तुम्ही पे केलात त्याच्यासाठी, ऍडव्हर्टाइजमेंटसाठी. तुमच्यासाठी खर्च आहे ना, एक्सपेन्स आहे. बिझनेससाठी, तुमच्यासाठी म्हणजे बिझनेससाठी. बिझनेससाठी ऍडव्हर्टाइजमेंट हे एक्सपेन्स आहे, खर्च आहे. एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम घेतो नॉमिनल अकाउंट. मग त्यामुळे आपण काय केलंय? ऍडव्हर्टाइजमेंट नॉमिनल अकाउंट. आपल्या लिस्ट मध्ये आहे ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट. पर्सनल, रिअल, नॉमिनलचं लिस्ट जे केले होते, आठवते का? लास्ट पेजवर तिथं ऍडव्हर्टाइजमेंट आहे. नसेल तर ऍड करायचं नॉमिनल मध्ये. नाउ कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. Yes, for debit or credit, you must know what? Rule of real account. Yes, rules काय हो? Debit what comes in, credit what goes out. Debit what comes in, credit what goes out. जे येतंय त्याला डेबिट, जे जातंय त्याला क्रेडिट. आता कॅशचं चालू आहे, ओनली कॅश. कॅशचा विचार करा तुम्ही. पेड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट रुपीज 1500. ऍडव्हर्टाइजमेंट साठी तुम्ही 1500 पे केलात, कॅश दिलात, म्हणजे बिझनेस मधून कॅश जाणार आहे. कॅश गोज आउट. कॅश गोज आउट. बघा इथं, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता कॅश गोज आउट म्हणलात, मग कुठं जाणार? क्रेडिटला. कॅश अकाउंटला क्रेडिट. मी कलर चेंज करून लिहितो, 1 मिनिट. नाउ advertisement account is nominal account. Advertisement account is nominal account. तुम्ही सांगणार का हो? येस, तुम्ही सांगा, मी वेट करतो. ज्यांनी आन्सर दिलेत मी त्यांचं नाव सांगतो. व्हेरी गुड. हरीश, हर्षवर्धन, भाग्यश्री, अनिकेत, प्रताप, गोपाल. व्हेरी गुड. बाकीच्यांनी पण आन्सर द्यायचं. हर्ष, व्हेरी गुड. पुष्कर, तुम्हाला जे वाटतंय ते सांगा. डेबिट और क्रेडिट दोनच ऑप्शन आहेत. रॉंग आलं तरी टेन्शन घेऊ नका. तुम्ही काय वाटतंय ते सांगा. येस,
नॉमिनल अकाउंटचा रूल आपण रीड करू. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे खर्च किंवा नुकसान असेल, एक्सपेन्स और लॉस असेल तर डेबिट. इन्कम और गेन असेल म्हणजे इन्कम अँड गेन्स, उत्पन्न किंवा नफा असेल तर काय करायचं, क्रेडिट. आता आपल्या ट्रान्झॅक्शन मध्ये या, आपण ऍडव्हर्टाइजमेंटसाठी 1500 रुपीज पे केलो. मग ऍडव्हर्टाइजमेंटसाठी तुम्ही 1500 रुपये पे केलात तर हे तुमच्यासाठी काय खर्च आहे ना, एक्सपेन्स आहे. खर्च किंवा नुकसान असेल तर आपण काय करतो, नॉमिनल अकाउंट सुरू, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. एक्सपेन्स असेल तर आपण काय करतो, डेबिट देतो. मग ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंटला काय करायचंय, डेबिट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. ऍडव्हर्टाइजमेंटसाठी आपण पे केलेलं आहे, आपलं हे एक्सपेन्स आहे, त्यामुळे सर नॉमिनल अकाउंट लिहिलं होतं. मग एक्सपेन्सला आपण काय करतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. एक्सपेन्स असेल तर डेबिट देतो, त्यामुळे डेबिट. प्लीज राईट इट डाऊन. कोणाला काय क्वेरी असेल तर विचारायचं हो, अजिबात घाबरू नका, बिंदास विचारू शकता तुम्ही. आणि ज्याने आज न्यूली जॉईन झाले आहेत त्यांनी प्लीज वेट करा, गडबड करू नका. मिनिमम 7 to 8 डेज तुम्ही कंटिन्यू करा, 100% तुम्हाला सगळं कळणार आहे. रेग्युलरिटी फार इम्पॉर्टंट आहे, प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये फ्लो फार इम्पॉर्टंट असतो. आणि आज तुम्हाला सगळं नवीन वाटत असेल ज्याने न्यूली जॉईन झालेत. ओके, हळूहळू सगळं कव्हर होणार आहे. प्लीज राईट डाऊन सिरियल नंबर 12 ज्यांचं झालंय त्यांनी. फार इम्पॉर्टंट आहे, सिरियल नंबर 12 आतापर्यंत झालेलं नाहीये, फार इम्पॉर्टंट आहे. भरपूर जण चुकणार आहेत, बट मी चुकायला देत नाही, मी आहे, टेन्शन घेऊ नका. प्लीज राईट डाऊन सिरियल नंबर 12. कॅश परचेसेस ₹5,000. येस, लिहिलात का सिरियल नंबर 12? सिरियल नंबर 12 लिहिला असेल तुम्ही, ट्रान्झॅक्शन पण, तर डन म्हणून सांगा. व्हेरी गुड. लास्ट 1 मिनिट रिमेनिंग आहे मीटिंग मध्ये. सेम मीटिंग आयडी पासवर्ड युज करून परत एकदा जॉईन व्हायचंय सगळ्यांनी. सेम मीटिंग आयडी पासवर्ड युज करून सगळ्यांनी परत एकदा जॉईन व्हायचंय. ओके, हे मीटिंग आपण इथे एंड करतोय, सगळ्यांनी लगेच जॉईन व्हायचंय. सी यू.